मुळगावकाराचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळय आयच्यो हेडलायन्स. मयेकार, मुळगावकार आणि रमेश गांव पिळगांवच्या आंदोलनात कित्याक विचारतात वेदांता कंपनीचे दिवचलचे कामगार. बायला भुरग्यांक घेऊन बसतले रमेश गावसाच्या घरा. ज्येष्ठ ऍक्टिव्हिस्टाक शिटकावणी दिल्ल्यान पिळगांव दिवचलच्या वादाक वेगळे मोडन. राज्यात वाढत चल्ला शेगातले कर्मचारी आणि पर्यटकांमधले कोफुसांव केस्ताव. उत्तर गोंयचो एसपी आणि कलंगूट शेख धनियांची खाशेली बसका. मडगांवां फूड अँड कल्चरल फेस्टिवलाक सुरवात. 3, 4 आणि 5 जानेवारी मेरेन चलतले फेस्टिवल. मारपाक मेळटलो गोंयचे रुचीक जेवणा खाणांचेर ताव. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. पिळगांवच्या आंदोलनात वांटो घेवपाक अधिकार मयेकार, मुळगांवकार आणि रमेश गावसाक कोणे दिलो? वेदांता कंपनींनी कामगारांचेर कसली ऍक्शन घेतली जाल्यार आमी बायला भुरग्यांक घेऊन रमेश गावसाच्या घरा वचून बसतले. वेदांताच्या कामगारांनी गोयच्या एका ज्येष्ठ ऍक्टिव्हिस्टाक शिटकावणी दिल्ल्यान पिळगांव दिवचलच्या वादाक वेगळे मोडन मेळपाची सुलूस लागल्या. रमेश गावसाचे घर भरलेले आहा आणि आमचे घर खाली जाल्लेले आहा. आम्ही सगळे कामगार बायल भुरग्यांक घेऊन रमेश गावच्या घरा बसतले. तो आमचेर कितें जर ऍक्शन जाली कंपनी जाल्यार रमेश गावच्या घरा वचून बसतले. दिवचल पिळगांवच्या व्यवसायांनी आवाज आणि ध्वनी प्रदूषण जाता अशें राजांव दिवन आणि सुशेगातीन न्हीद मेळोवप हो फंडामेंटल रायट अशें म्हणत रातच्या वेळावयली अतिरिक्त ट्रक येरादारी आडायल्ली. एसओपीचेर बोट दवरले. इसीचोय दाखलो दिलो. खण संचालकाचेर कारवाय करपाची मागणी केली. डेप्युटी कलेक्टरा मुखार सगळ्यो गजाली हाडपाचो दोनूय वटांनी यत्न जालो. आयज वेदांताचे कामगार मिडिया मुखार आयले. तांणी थेट मयेकार, मुळगांवकार आणि ऍक्टिव्हिस्ट रमेश गावसाकय शिटकावणी दिल्या. ऐकात. कालचो जो कितें इन्सिडंट जाला तो ट्रान्सपोर्ट बंद जाला तेका लागून आयज आमी कामगार सगळे एक जाल्ले आनी एक बायट दिता की गव्हर्मेंटाचे उपकार आहा की खूब मेहनत करून ही मायन चालू केल्या. आणि काल जे कितें इन्सिडंट जालो आनी ट्रान्सपोर्ट बंद जालो तेजो आमी निशेध करता. निशेध फक्त इतकेच लागून करता की बाबा एक स्टेटमेंट येयलो की आमकां 8 वरां न्हीद हो आमचो फंडामेंटल रायट. सो फंडामेंटल रायट म्हणटा जाल्यार तो फंडामेंटल रायट आमचो लायव्हलीहूडूय आहा. आमकां जगपाकूय जाय. आतां हेंच समज जर फंडामेंटल रायट डॉक्टर, इंजिनियर, डॉक्टर जावं बाकीच्यांनी फंडामेंटल रायट आपणाक 8 वरां न्हिदोवंक जाय, रातचें आपणाक काम करपाचें ना हें म्हटलें जाल्यार बाकीचे पेशंटाचें कितें जातलें? हेज्या पयलीं ट्रान्सपोर्ट रातचो चालू आसलो. हो आयजूच न्हू, हेच्या पयलीं चालू आसलो. आनी जे लोक भायर आसा ते कामाक आसले तेन्ना तांकां तो फंडामेंटल रायट याद येवंक ना, तेन्ना भुल्लो वचोंक ना. आयज प्रत्येक गोश्ट कंपनी जी करता ती सारकी कायदेशीर वयता. तांकां सगळे परमिशनां मेळिल्ली आहा. इसी जावं ट्रान्सपोर्ट वयल्यान आयज ज्यो ट्रिपी जाता त्यो कमी जाता. कित्याक थोडे हे घातलेले आहा, लिमीट घातलेली आहा, तितून ते ट्रिपी जायना. कितें दुसरें हांव एकूच सांगूंक सोदतां की बाबा कोण आतां रस्त्यार येता आनी कितें येता आनी तेंच्या खातीर समज जर हांगासर आमच्या पोटार बसता जाल्यार आमी रस्त्यार येवपाक फाटीं रावचे ना. आमी टोटल कामगारांक घेवन रस्त्यार येतले. कितके कामगार हांगासर? हांगासर जवळ जवळ 450 कामगार आहा. 450 कामगारांक घेवन आमी रस्त्यार येतले आनी तेन्ना मागीर फुडलें कितें आहा तें पळोवया. अजाबाची गजाल म्हटल्यार आयजवेर गोंयच्या प्रश्नांच्या संदर्भात ऍक्टिव्हिस्टांच्या तालुका वा मतदारसंघ मर्यादांचेर कोणेच हरकत घेवंक नासली. ती आत्माराम तिळवेन घेतल्या.
रमेश गावस हो समता आंदोलन, पश्चिम घाट बचाव आंदोलनापासून ते गोंयभरच्या खण आणि पर्यावरण आंदोलनांनी सक्रिय आसा. गोंयभरच्यान कामगार आणि शेतकार ताचे कडेन सल्लो घेवपाक येतात. काल ताणें डेप्युटी कलेक्टरा मुखार खण खात्याचे वाभाडे काढले. त्या रमेश गावसाक हांगा येवपाचो अधिकार कोणे दिला असो प्रश्न आता वेदांताचे कामगार विचारपाक लागल्यात. आदी आयकुया रमेश गावसान मांडिल्ले विचार आणि उपरांत वेदांताच्या कामगारांक. तू तुझ्या फायद्या खातीर चुकीची माहिती दिवन ईसी मेळयता तेन्ना तू तुझ्या प्रॉफिट खातीर कितेंय करूंक शकता. आनी तुमच्या म्हायती कितें सांगता हांव, राज्य परमीट जे कोणी परवानगी दिल्या कोणी दिल्या ती म्हाका खबर आसा. ती डायरेक्टर ऑफ मायन्सान, डायरेक्टर ऑफ मायन्स ऑफ गोलाच्या धनी आसा. आनी लेट मी टेल यू, डायरेक्टर ऑफ मायन्स इज अ झिरो इन मायनिंग. इज अ सिविलियन, डजंट नो एनीथिंग अबाउट जिओलॉजी. He is not a technical person to decide anything about mining. आणि हांव चॅलेंज करता ताका चॅलेंज केला. अशी परिस्थिती आसा. ईसी जी आसा न्हय, ईसी ती त्या ईसीच्या भितर हे सगळे बरयल्ले आसा आनी व्हेरी क्लियर 7.1 ईसीचो जो पॉयंट नंबर आसा ते स्पष्टपणे बरयल्ले आसा. PP shall construct a bypass road for the purpose of transportation of the minerals, leaving an adequate gap of, say, at least 200 meters, so that the adverse effect of sound and dust along with the chances of accident could be mitigated. हे स्पष्ट ईसी बरयल्लें आसा. यू कॅनॉट वायलेट ईसी. तू वायलेट करता जाल्यार तर युअर ईसी वील बी कॅन्सल ऑर सस्पेंडेड ऑर वील बी पुट इन अवेयर्स. पण अशें आसा, कंपनी नंबर 1 ची बदमाश आनी खोटी. साद्दें एक उदाहरण दिता. इतकी खोटारडेपणा केला. जो रस्तो तांकां दिल्लो 900 मिटरांचो पब्लीक रोड MDR ट्रॅक, तो रस्तो एक्चुअली फिजिकली हांवें विड्थ तेची मोजली 5 मिटराची विड्थ आसा. तेंच्यांनी सबमीट केला एक्सपर्ट अप्रेजल कमिटी ईसी मेळपाक जाय. ईसी मेळ्ळ्या शिवाय कांयच जावंक शकना. ईसी हो मेन दोतोर. तेंच्यांनी सबमीट केला 7 मिटरचो रस्तो आसा विड्थार. सांगा कोण चेक करतले? तुम्ही वयतले चेक करपाक फिजिकली? ना. खंयची एजन्सी वयतली फिजिकली चेक करपाक? म्हाका जाय, हांव इंट्रस्टेड म्हणून हांवें ते चेक केली. वयताना 5 मिटर आनी तेंच्यांनी जे बरयल्लें आसा तो 7 मिटर बरयल्लें आसा. एक सिंपल उदाहरण दिलें. इतकी फटींगपणा करता कंपनी. रमेश गावसाचे कसले काम हांगासर रमेश गावसाक लागता. हें पिळगांव रमेश गावसाक लागता. मयेचे कामगार हांगासर कित्याक पावले? मुळगांवचे कामगार हांगासर कित्याक पावले? इश्यू खंयचो? आनी हेंच्यांनी हो इश्यू इतको वाडयलो कित्याक? हांव रमेश गावसाक क्लियरली सांगता की बाबा तुका कितें करपाक जाय पळय तें तूं फोरमान वच आनी फोरमानसून कर. रायट फोरमान वच, रायट फोरमानसून तूं काम कर. पूण आमचो ट्रान्सपोर्ट हाडोवपाक तुका रायट ना. आयज गव्हर्मेंटा कडेन आमी गेले कामाक जाल्यार आमकां काम ना म्हणटा. प्रायवेटात जर चालू केला गव्हर्मेंटान एक कोण तरी पॉट भरता जाल्यार आमी फाल्यां जर बंद जाल्यार आमी कितें करपाचें? रमेश गावसाच्या घरा वचून बसपाचें? हे कित्याक उलोवंक तिडकी येता पॉट तिडक. आमकां जी मायन बंद आसली 12 जून आयज खंयसर तरी चालू जाल्या. फुडें दुसऱ्यो खंयच्यो मायनी चालू करूंक सुद्दां भियातले. रमेश गावसाचें घर भरलेलें आहा आनी आमचें घर खाली जाल्लेलें आहा. आमी सगळे कामगार बायल भुरग्यांक घेवन रमेश गावसाच्या घरा बसतले. तो आमचेर कितें जर एक्शन जाली कंपनी जाल्यार रमेश गावसाच्या घरा वचून बसतले आमी. बेगींतल्या बेगीन हें कितें आहा तें सोल्युशन जावंक जाय. आनी हांव CMाकूय रिक्वेस्ट करता आनी दोनूय आमदारांकूय रिक्वेस्ट करता हेजो कितें तरी तोडगो काडूंक जाय आनी सूक्ष्म लावंक जाय आनी बेगींतल्या बेगीन हें आहा तें प्रॉब्लम सॉल्व करूंक जाय. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू. राज्यात सध्या शेकातले कर्मचारी आणि पर्यटकांमदी कोफूसावदी केस्ताव वाढत चल्ला. हे फाटभुंयेर उत्तर गोंयचो SP आणि कळंगूट शेक धनियांची खासा बसका जाली. पळयात पुराय बातमी. कळंगुटे एका शेकांत जाल्ल्या कर्मचारी आनी पर्यटकां मदल्या हल्ल्यांत मुंबयचो एक पर्यटक गंभीर जखमी जाल्लो. हॉस्पिटलांत दाखल जाल्ल्या जखमीक डिस्चार्ज दिल्ल्याचे उतर गोंयचो SP अक्षत कौशलान सांगले. दर्यादेगांचेर पुलीस व्हडा प्रमाणात दवरल्यात.
खंयच्योय घडणुको घडटात तेन्ना शेक धन्यांनी पुलिसांक वचून मेळपाची सुचोवणी एसपीन दिल्या. कोणेच कायदो आपल्या हातांत घेवचो न्हय अशेंय ताणें सांगलां. In the new year, we work closely with all the shack people because they have business interest and it is the responsibility of the police कि we are able to, अगर इनको कुछ हमारे तरफ से कमी पेशी लगती है तो we are able to resolve that, and also we have certain concerns, so we have expressed our concerns and they have, all of them have agreed that they will fully cooperate with police. And so we are hopeful that जो भी बीच में कुछ unfortunate incidents have happened, in all such incidents all the people who have committed those acts have been arrested, and we are also working closely with all the shack owners so that we can avoid such incidents going in future. So this is what the meeting was about, stock taking and priorities for 2025. सर पूरा एग्जैक्ट रीजन क्या था ये झगड़ा होने के लिए, द assault? Today incident had happened over a very small issue about some argument had happened and then the argument escalated and then they got into a fight. तो उसके अंदर 4 लोगों को हमने अरेस्ट किया है. They were working as waiters and as guard at that shack. तो उन पे अरेस्ट करके उनको लीगल एक्शन लिया गया है. शेक ओनर के ऊपर कुछ एक्शन सर? We are exploring that. If any violation is found at their end, we will be taking action on that. सर द लास्ट क्वेश्चन, उस दिन भी ऐसा ही हादसा हुआ था शेक ओनर्स के बीच में और टूरिस्ट के बीच में, कल रात को भी वही देखा. सर ये क्यों हो रहा है? जानबूझ के हो रहा है या बाय मिस्टेकली हो रहा है? क्योंकि मीटिंग, बहुत बार मीटिंग ली आप लोगों ने उनके साथ, ये लोग सुनते नहीं ऐसा कुछ? नहीं, इस तरीके से नहीं है. What we have explained to them is that rather than if someone is misbehaving, कोई शैक पे आके अगर मिसबिहेव कर रहा है या फिर कोई भी इस तरीके की घटना है, तो दे शुड इन्वॉल्व द पुलिस एंड इन्फॉर्म अस. हमारा वहाँ पे टूरिस्ट पुलिस भी काफ़ी डिप्लॉयड रहता है. कैलंगुट पुलिस भी इज एक्सटेंसिवली डिप्लॉयड ऑन द बीच एंड ऑन द सराउंडिंग एरिया. सो वी आस्क्ड देम टू कॉन्टैक्ट अस एंड वी विल टेक नेसेसरी एक्शन व्हाटएवर हैज टू बी टेकन. नो वन शुड टेक लॉ इन देयर ओन. सर विक्टिम की कंडीशन अभी कैसे है? नहीं, दे आर पेट्रोलिंग देयर टिल अर्ली आवर्स. विक्टिम की कंडीशन सर अभी कैसे? ही हैज बीन डिस्चार्ज्ड. टुरिस्ट लोक गोंय येता एन्जॉय करपाक. एन्जॉय केल्या उपरांत ते एकदां क्रॉसिंग द बाउंड्रीज म्हणल्या भशेन चड इंटॉक्सिकेटेड जाता आनी मागीर ते जाल्या उपरांत ते आर्ग्युमेंट्स कॉमेंट्स करता आनी कितें हे कॉमेंट्स जाता. ताका लागून हे इश्यूज कॉमेंट्स जो काल इन्सिडंट घडला तो शेक ओनराचो न्हू, पूण भायर शेकाचे भायर शेक बंद आसले, रेस्टॉरंट बंद आसले, प्रायवेट रेस्टॉरंट बंद आसले, भायर ते बसून येतात. ते भायर तेंचे कितें आर्ग्युमेंट्स जाले ते वेटरा लागले किंवा ड्युटी डिस्चार्ज करून घरा वयता तेन्ना आर्ग्युमेंट्स जाले. तितून मागीर झगडीं जाले कॉमेंट्स ते. हे कितें जायत जाल्यार शेक ओनरांचेरूच येता न्हू केन्नाय? पळय कित्याक अल्टिमेटली ते सुचोर काम करताले, कितें तरी एका शेकान काम करताले, ताका लागून शेक ओनराचेर येता. पूण आतां आमी सगळ्यांनी डिसिजन केलां, सांगलां आमकां शेकाचे बोर्ड मारचो विथ ऑल द PI नंबर्स एंड इन्क्लुडींग SP नंबर सगळे घाल आनी कोणाक कितें प्रॉब्लम जाल्यार स्टाफाक सगळो फोन मारून आनी आपोवन आमच्या स्टाफाक आमी शिकवणी दितली. झगडी करप ना, मारपीट करप ना, आनी जर तर कितें जाता जाल्यार तो बोर्डाचेर नंबर घातलेले आहा, त्या नंबरार कॉल करून प्लीज पात्रांक आपूण मेळना जाल्यार दुसऱ्या वेळार एटलिस्ट तूं कोण नंबराचेर फोन पुलिसाक कंप्लेन करता. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकार. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मडगांवा फूड अँड कल्चरल फेस्टिवलाक सुरवात जाल्या. हे फेस्टिवल जानेवारीचे 3, 4 आनी 5 तारखे मेरेन चलतले. गोंयचे रुचीक जेवण आनी गोंयच्या सांस्कृतीक दायजांचे दर्शन घडोवन हाडप हो हे फेस्टिवलाचो हेत. गोंय सरकाराच्या पर्यटन खात्यान मडगांवच्या कोस्ता ग्राउंडार फूड अँड कल्चरल महोत्सव 2025 घडोवन हाडला. ह्या फेस्टिवलाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मडगांवचो आमदार दिगंबर कामत आनी हेर हजर आशिल्ले. ह्या फेस्टिवलांतल्यान गोंयच्या थळाव्या विक्रेत्यांक फायदो जातलो. तशेंच ह्या कार्यावळींनी थळाव्यांकच प्राधान्य दिलां. लोकांनी मोठ्या संख्येन ह्या फेस्टिवलाक वांटेकार जावचें मुख्यमंत्री आनी हेर आमदारांनी आवाहन केलां. आमी रिजनरेटीव टुरिजम उलयतकर कल्चर, हेरिटेज, कलिनरी, जेवण गोंयचे लोकांक टुरिस्टांक सगळ्यांक मेळचे, बाकीच्यांक आस्वाद मेळचो डॉमेस्टीक आनी इंटरनॅशनल
ताज्या खातीर फेस्टिविटीज थ्रू आउट गोवा एट वेरियस लोकेशन्स वयल्यो. आज हांगा बाब दिगंबर कामतीच्या हातूंत फूड एंड कल्चरल फेस्टिवल फॉर 3 days, जातूंतल्यान गोंयची म्युजीक, गोंयचे पदार्थ, गोंयचे हातूंतल्यान शोईंग द वर्ल्ड हाव गुड वी आर. आनी ह्या हातूंतल्यान ह्या माध्यमांतल्यान खुबशे सेल्फ हेल्प ग्रुप जावं आमचे गोंयचे जे रेस्टॉरंट आसात बाकीचे ते आपले आपले स्टॉल्स घालतात. दे आर एबल टू शोकेस देयर प्रोडक्ट्स. आनी टुरिजम जेन्ना आमी इन्क्लुसीव म्हणटा म्हणजे सीएम म्हणटा अंत्योदया प्रमाणे लास्ट मनशा पर्यंत पावचे, तर ह्या प्रयत्नांनी लास्ट मनशा पर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न आसता. सो नव्या वर्साक आमचे बाब दिगंबर कामत वालचो ओपिनियन की मडगांवांय जावपाक जाय फेस्टिवल. की कोलवा जाता, बाकी कडेन जाता, मडगांव मेन सिटी जावन जायना आनी ताजें खारकें आशिल्लें. सो मुख्यमंत्र्या कडेन उलोवन आमी ह्या फाटी 3 दिसांची फेस्टिवल अंदू सुरवात केल्ली आसा मडगांव. नेक्स्ट इयर मे बी वी वील डू इट ऑन अ बिगर स्केल. पूण ह्या वर्साचें जे फूड एंड कल्चरल फेस्टिवल आसा इट्स फॉर पीपल, आमचे गोंयकार तशेंच भायले सगळ्यांनी येवन हाजो आस्वाद घेवपा खातीर केल्ली आसा. आनी बाब दिगंबर कामतीन भरपूर एफर्ट्स घाल्यात टू एन्श्युअर दॅट लोकल कल्चर इज शोकेस्ड थ्रू दीस टायप ऑफ इव्हेंट्स टू द वर्ल्ड. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हेजे वोकल फॉर लोकल हाजेर उलयता आनी वोकल फॉर ग्लोबल तीच थीम धरून आमी पळयता की कल्चर आनी फूड हे ग्लोबल लेवलाचेर जर पावता आसत तर ताका टुरिजमा कडेन जोडप गरजेचें आसता. आनी त्याच धर्तीचेर आयचे सगळे फूड आयटम्स जर आमी पळयत जाल्यार गोंयचे लोकल फूड आयटम्स जे आमी पारंपारीक रित्या घरांत करता ते टुरिस्टांनी तेजी चव घेवप तें चड गरजेचें आशिल्लें. आमी आत्तां म्हणजे सुंगटाचें डांगर स्पेशली खाल्लो तो जर पळयत इट इज टू टेस्टी आनी खरोखरूच त्या खातीर अशा पद्दतीचे सगळे फूड हे ग्लोबल लेवलाचेर गोंयचे फूड पावचे हाज्या खातीर अशा पद्दतीच्या इव्हेंटाचें हें ऑर्गनायझेशन आसा. गोंयचें कल्चर हें ग्लोबलाचेर पावचें म्हणून हें ऑर्गनायझेशन आसा. हांव कॉंग्रेच्युलेट करता प्रमोद खंवटे आनी दिगंबर कामत आनी ऑर्गनायजर्सांका की हे 3 दिसांचो फेस्टिवल पयल्या दिसाक बरो रिस्पॉन्स मेळ्ळा. हातूंतल्यान कल्चरूय प्रमोट जातलें आनी हातूंतल्यान फूडूय गोंयच्यो टेस्टी फूड हे प्रमोट जातलें हे नक्कीची खात्री आसा. खरें म्हणल्यार नव्या वर्साक नवो फेस्टिवल हो आमचो स्लोगन आहे. 2025 स्टार्ट्स विथ वन ऑफ द बेस्ट फूड एंड कल्चरल फेस्टिवल इन द सिटी ऑफ मारगांव. पयलीं म्हणजे हांव बाब टुरिजम मिनिस्टर रोहन खंवटे आनी चीफ मिनिस्टर बाब प्रमोद सावंत हांचो आभारी आसा की ताणें आमच्या उतराक रेस्पेक्ट दिलो, एग्री जाले. खूब डिफिकल्टी आयल्यो पूण तरी आसतना सगळें करून आमी ठरयलें की नव्या वर्साक हो फेस्टिवल 3 दिसांचो करचो. हो जालो आनी ताणें म्हाका सांगलाय बी की हो फेस्टिवल आज रिस्पॉन्स पळयत जाल्यार तुमकांय कळटलें, तुमी एग्री जातले. पयल्याच दिसा जो रिस्पॉन्स मडगांवकारांनी दिला आय एम एक्स्ट्रीमली थँकफूल टू द पीपल ऑफ मारगांव फॉर हॅवी. आमी 3 दिसां भितर फेस्टिवल फायनलायज केला बिकॉज ऑफ वेरियस रिजन. 3 दिसां भितर फायनलायज केला पूण ज्या पद्दतीन रिस्पॉन्स मेळ्ळो लोकांचो आज इतलो रिस्पॉन्स जाल्यार फाल्यां आनी परां कितले लोक जातले ते पळय. आनी सगळ्यांनी म्हाका आनंद चड जाता की जो म्हजो एक इश्ट आशिल्लो मनू कुडाळकार ताच्या चलयेच्या स्टॉलाचेर आमी आज हांगा उबे आहा. मनू कुडाळकार म्हणून म्हजो सारको क्लोज फ्रेंड आनी बरो कॅटरर. ताचे पयलीं वचून चलतालें, ताचे चलीय कॅटरर जाला. ताच्या स्टॉलाचेर आज मुख्यमंत्री आनी सगळे हांगा येतात ही आनंदाची गजाल. हाजें हांव काळजांतल्यान सगळ्या लोकांक देव बरें करूं. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, समृता खणगांवकर आनी सानिका नागवेकार. गोयची फामाद श्री शांतादुर्गा फातर्पेकान्नीची जात्रा अंदू व्हडा उमेदीन सोंपली. भाविकांनी व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मोठ्या संख्येन हजेरी लायिल्ली. तशेंच देवीची महारथांतल्यान मिरवणूकूय काडली. पळयात कांय भक्तिमय खीण.
4 दीस जेवणाची वेवस्था आसली. 4 दीस 4 रथ जाले आनी 4 दीस देवीची 4 रथांचो फर्स्ट डे चांदी रथांत मिरवणूक जाली. सेकंड डे मय रथांतून मिरवणूक जाली देवीची. थर्ड डे सूर्य रथातून आणि फोर्थ डे आज सकाळी महारथातून देवीची मिरवणूक झाली आणि जात्रेची सांगता झाली. 4 दीस बरे प्रमाणात लोक जात्रा येयल्ले, भावीक जात्रा येयले. ती वेवस्था आमी वेवस्थीत केल्ली सगळी. आनीक जी आमची गव्हर्मेंट यंत्रणा जी आसली पळय, पोलीस बंदोबस्त, बाकीचे फायर ब्रिगेड, त्यांनी लायट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सगळ्यांनी आमकां बरे प्रमाणे आमची जात्रेक बरें हेल्प केलें. तेंक सगळे हांव एक उपकार मानता. अंदाज कितलोसो लोक तुमची जात्रा? म्हाका दिसता 10-12 हजार लोक जाले दिसा हय जेवणाक जेवण. पूण सगळ्यांचं जेवणाचें अरेंजमेंट तुमी केल्लो लोकांक? बऱ्यापैकी जेवणाची वेवस्था केली. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. बेताळबाटी स्पोर्टिंग क्लबान SCC लोटली पंगडाक हारायलो. 4-2 अशा गोल फरकान ही फुटबॉल सर्त सोंपली. पयले अर्द 1-1 अशें सोंपले. दोनूय पंगडान खेळांत बरी कामगिरी दाखयली. बेताळबाटी स्पोर्टिंग क्लबान ही फुटबॉल सर्त घडोवन हाडली. 7व्या मार्टिन्स कप फुटबॉल सर्तीचे सेमीफायनलीत यजमान बेताळबाटी स्पोर्टिंग क्लबान सुवात मेळयली. बेताळबाटी पंचायत खेळामळार ही फुटबॉल सर्त बरीच रंगली. पळयात खेळगड्यांनी दाखयल्ली फिशालकाय. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकार. सप्तकाच्या शेवटाक सुके हवामान आनी नितळ मळबाचो अदमास आसा. सकाळी आनी सांजे धुके आनी दव अनुभवपाक मेळटलो. IMDचो अदमास. फुडले 7 दीस वातावरण नितळ आनी स्थिर हवामान आसतले. गोंयांत सुकी परिस्थिती कायम उरतली. सकाळी आनी सांज वेळार कमी चड धुके पडूं येता. प्रवाशांक सादुरतायेचो सल्लो हवामान विभागान दिला. सकाळ सुखदिनी जातली. थंड वारो घोळटलो. शेनवारचे चडावत आनी उणे तापमान 32 ते 20 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. 7 दीस वातावरण नितळ, सुके हवामानाची शक्यताय. सकाळ सांज धुके, प्रवाशांक सादुरतायेचो सल्लो. घोळटलो थंड वारो, स्थिर हवामानाची सुचोवणी. शेनवारचे तापमान 32 ते 20 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजच्या हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.